गेल्या काही दिवसांपासून नेवासा शहराची अमृतवाहिनी असलेल्या प्रवरा नदीमध्ये वाढत्या प्रदूषणाबाबत अनेक व्हिडिओ आणि बातम्या समोर येत आहेत। नेवास्कर न्यूजवरही याबाबत सातत्याने प्रकाश टाकण्यात आला आहे। दरम्यान आज या गंभीर विषयावर आणखी एक निवेदन नगरपंचायतीला सादर करण्यात आले आहे। निवेदनानुसार नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित झाल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे। विशेषतः लहान मुलांमध्ये वारंवार आजारपणाचे प्रमाण वाढले असून त्वचा रोग, ताप, पोटाचे विकार तसेच इतर संसर्गजन्य आजार वाढत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे। या परिस्थितीमुळे नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असून परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। नागरिकांनी आपल्या मागण्यांमध्ये नदीत सोडले जाणारे दूषित ड्रेनेज पाणी तात्काळ थांबविणे, प्रभावित नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचाराची व्यवस्था नगरपंचायतीमार्फत करणे तसेच या प्रकरणात जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कडक कारवाई करणे यांचा समावेश केला आहे। दरम्यान यावर तात्काळ कारवाई न झाल्यास पंढुरेमळा परिसरातील नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। सदर निवेदन नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना सुपूर्द करण्यात आले असून आता प्रशासन यावर काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तुम्हाला काय वाटतं? आपली भूमिका देखील कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।